प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबईतील जागा वाटपावर भाजप शिवसेनेची खलबतं। आतापर्यंत 207 जागांवर एकमत। भाजप 128 तर शिवसेना 79 जागांवर लढणार। अमित साटम यांची माहिती। मंगेश काळोखे हत्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप। सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी हत्येचा कट रचण्यात आला। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंचा तटकरेंवर गंभीर आरोप। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावरून तिढा। भांडूप, दादर आणि माहीम या जागांवर वाद। सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही एनसीपी एकत्र येण्याची शक्यता मावळली। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांमध्ये आघाडीबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू। बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजचं गौतम अदानी यांच्या हस्ते आज उद्घाटन। शरद पवार आणि अजित पवार लावणार हजेरी। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक। रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर सह अन्य आरोपी अटकेत। आणि सिगारेट उधार न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून बार मालकाची हत्या। लातूरमधल्या चाकूर तालुक्यातील नायगाव इथला धक्कादायक प्रकार। आरोपींना केली पोलिसांनी अटक। न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सुरुवातीला मोठी बातमी। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि असं असतानाही मनसे आणि ठाकरेंच्या पक्षातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। मराठी मतदारांचं वर्चस्व असलेल्या दादर, माहीम आणि भांडूप यासारख्या विभागांमधील प्रभागांवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दोन्ही बाजूचे नेते आग्रही असल्यानं चर्चेचं गुऱ्हाळ लांबत चाललंय। जी बोलणी आहे युतीच्या बोलण्यामध्ये युतीमध्ये काही जागा द्याव्या लागतात, काही जागा घ्याव्या लागतात। ही देवाणघेवाण आहे। आमच्या लोकांना अजून युतीमधल्या वाटाघाटींचा अनुभव नाही। आम्ही आमचा जो काय थोडा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे युतीची वाटाघाटी आम्ही करतो आहोत। त्याच्या जेवढ्या वादात पाडून घेता येतील तेवढा पाडून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जागा वाटपासंदर्भात माहिती दिली आहे। तर मुंबईमध्ये भाजप 128 जागा लढवणार आहे, शिवसेना 79 जागा लढवणार आहे आणि उरलेल्या 20 जागांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा केली। दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होऊन जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे। भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल। प्रत्येक जागा निवडून कशी येईल हा निकष आम्ही ठेवतोय। जागा पक्ष हा आम्ही बाजूला ठेवतोय। महायुती कशी जिंकेल हा निकष आम्ही ठेवत असल्या कारणामुळे एक प्रत्येक पक्ष आम्ही दोघे एकमेकांशी चर्चा करून एक दोघांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन दोन्ही पक्ष प्रत्येक कॅन्डिडेट आपला कसा निवडून येईल या दृष्टिकोनातून, त्यामुळे हा थोडा वेळ लागत आहे। आम्ही कॅन्डिडेटवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, पक्षाच्या संख्येवर याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं नाहीये। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कोण कुणाबरोबर चाललंय या संभ्रमात पुणेकर मतदार सापडलेत।
कारण पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीतील हालचाली. कारण सोबत येणार म्हणत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये दुरावा निर्माण झाला. पण आता हाच दुरावा पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या एकोप्याचं कारण ठरण्याची चिन्ह आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून बरीच खलबत झाली. जागा वाटपासाठीच्या बैठकीत चांगलीच घासाघीस देखील झाली होती. मात्र शुक्रवारी रात्री चित्र बदललं. सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे काकांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेससोबत बोलणी सुरू केली आणि त्यामुळे पुण्यामध्ये काका पुतण्या एकत्र येणार नाही असं स्पष्ट झालं. पक्ष पहिल्यांदा एकत्र आलेले होते, चर्चा झालेली होती. म्हणजे दादांचे काही प्रतिनिधी आमच्याशी चर्चा करत होते, आम्ही त्यांची करत होतो, सेनेचे देखील होते, काँग्रेसचे देखील होते. पण आता ते सगळं चित्र बदललं गेलं असल्यामुळे काही नाही. दादांशी जी चर्चा झाली त्याच्या बाबतीमध्ये दादा आणि आमची आणखीन एक चर्चा होईल. त्यांचा मागे प्रस्ताव होता की आपण दोन्ही राष्ट्रवादी यावेळेला महानगरपालिकेला एकत्र निवडणूक लढवू. पण आमच्या पक्षामध्ये निर्णय झाला होता की आपल्याला जुने जे काही आपली हे आहे आघाडी, त्या आघाडीबरोबरच लढायचं असं आमचा निर्णय झालेला होता. तर तो निर्णय त्यांना कळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि तो निर्णय आम्ही त्यांना कळवला की दादा आम्ही आमची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत जी आघाडी आहे त्या आघाडीच्या वतीने आम्ही निवडणूक लढवणार आहोत. बारामतीमध्ये आज उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह पवार काका पुतण्या एकाच मंचावर येणार आहेत. यावेळी सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवार आणि योगेंद्र पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज पार पडणार आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे आणि यावेळी पवार काका पुतण्या एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जितेंद्र, गौतम अदानी यांच्यासह पवार काका पुतणे हे एकाच मंचावर येणार आहेत. कशा प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन आहे, काय अपडेट? अगदी खरं आहे आपण प्राजक्ता, देशातील हा पहिला प्रयोग आहे आणि सकाळी 10 वाजता गौतम अदानी यांच्या हस्ते या कॉलेजचं उद्घाटन होणार आहे. आपण कार्यक्रमस्थळी आलेलो आहोत आणि आपण बघतोय की ही मध्यभागी जी चेअर ठेवलेली आहे या चेअरवर माजी कृषी मंत्री शरद पवार बसणार आहेत. तर त्यांच्याच बाजूला प्रीती अदानी असणार आहेत आणि त्यांच्या बाजूला सुनेत्रा पवार असणार आहेत. तर त्यांच्या डाव्या बाजूला बघितलं तर गौतम अदानी असणार आहेत आणि त्यांच्याच शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चेअर ठेवलेली आहे. आणि नंतर विठ्ठल शेठ मण्यार आणि बाकीचे आपण जे बघतोय की विद्याप्रतिष्ठान संस्थेचे जे काही ट्रस्टी आहेत आणि नूतन नगराध्यक्ष जे झालेले आहेत सचिन सातव यांना देखील या मंचावर त्या ठिकाणी चेअर ठेवण्यात आलेली आहे. देशातील हा पहिला प्रयोग आहे. आपण बघितलंय की शेतीमध्ये याचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर साधारणतः 30 ते 40% उत्पादन अधिकच या ठिकाणी मिळू शकतं आणि त्या माध्यमातून पहिला या केव्हीकेच्या माध्यमातून किंवा एआयच्या माध्यमातून प्रयोग करण्यात आला. आणि आपण बघितलंय की जे शेतकरी 40 ते 50 टन एकरी शेतामध्ये ऊस घेत होता त्या ठिकाणी 108 ते 110 टन उत्पादन तो घ्यायला लागलेला आहे. आणि त्या माध्यमातून आता ऊस असेल, केळे असेल, इतर शेतीमध्ये जी काय उत्पादन आहेत ते घेण्यासाठी आता एआयची वापर केला जाणार आहे. त्यामध्ये पाण्याची बचत होणार आहे, खतांची देखील बचत होणार आहे. आणि पहिला प्रयोग हा बारामतीमध्ये कॉलेजच्या माध्यमातून करण्यात आला आणि या कॉलेजचं उद्घाटन आज गौतम अदानी यांच्या हस्ते होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपण बघतोय की आता पुन्हा एकदा पवार कुटुंबे या मंचावर एकत्र येणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे जितेंद्र, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत आणि शहरातील विविध ठिकाणी होत असलेल्या विकास कामांना त्यांनी भेटी दिल्या. सर्व कामं दर्जेदार करावीत असंही त्यांनी संबंधित ठेकेदारांना ठणकावले. पुणे